रांचीच्या रस्त्यावर दिसतंय ते विद्यार्थ्यांच्या संतापाचं हे चित्र। गेल्या 17 दिवसांपासून झारखंडमध्ये JPSC आणि JSSC भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात आंदोलन सुरू आहे। विशेषतः 14व्या JPSC परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत। जब तक हम लोग की मांगे पूरा नहीं हो जाती है तब तक हम लोग आज रुकने वाले नहीं है। हमारा पहला मांग है JSSC CGL रद्द, मतलब रद्द, उसके बाद CBI जांच, फिर एग्जाम होना चाहिए। मात्र सरकार आणि विद्यार्थ्यांमधील चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही कोंडी फुटलेली नाही। विद्यार्थ्यांची सर्वात मोठी मागणी आहे या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करा। सरकारकडून विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य केल्याचा दावा करण्यात आलाय, पण विद्यार्थ्यांनी हा दावा साफ फेटाळलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मागितलेल्या 13 परीक्षांपैकी केवळ 3 परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या आश्वासनांवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही। सरकार अराजकता को न्योता दिया है। मैं हॉस्पिटल में होने की स्थिति में 9 दिनों से भूख हड़ताल के बावजूद मैं खुद को नहीं रोक पाया। देखिए, ये तो लोगों का प्यार है, उस पर हम कोई कमेंट नहीं करना चाहते हैं। और मैं सब नहीं चाहता हूँ, मैं भगवान नहीं हूँ, न ही कोई मसीहा हूँ। मैं एक साधारण लड़का हूँ, माड़ भात खाता हूँ, सूखा रोटी खाता हूँ, और ये प्रोटेस्ट के बाद भी मैं वही खाऊंगा। मेरा निजी जिंदगी में कुछ बदलाव होने वाला नहीं है, लेकिन मेरे दिल में सबसे ज्यादा अगर दर्द हुआ, तकलीफ हुआ, तो मेरा भूख हड़ताल से ज्यादा दर्द हुआ उस कांटेदार तार का जाली से। इसीलिए तो मैं आया हूँ। एक आते आते टूट गया। ये 3 लेयर का बैरिकेडिंग था। ये 3 लेयर का बैरिकेडिंग आते आते ये छात्र लोग, इससे हम लोग निकल जा रहे हैं। लेकिन बात है कि सरकार क्यों अराजकता चाहती है? सरकार क्यों अराजकता को न्योता दे रही है? सरकार छात्र के मांगों पर क्यों सहमति नहीं बना रही है? आणि त्यामुळेच आज विद्यार्थ्यांनी थेट विधानसभा घेरावाची हाक दिली। विधानसभेकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला, बॅरिकेड्स उभारले, प्रतिबंधात्मक आदेश लागू केले, पण हजारो विद्यार्थी बॅरिकेड्स ओलांडत पुढे सरकले। विद्यार्थी थांबले नाहीत। पोलिसांनी पाण्याचा मारा केला तरीही आंदोलनकर्ते मागे हटले नाहीत आणि त्यानंतर परिस्थिती चिघळली। पोलिसांनी लाठीचार्ज करत विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सरकारकडून संवादातून तोडगा काढण्याची भूमिका मांडण्यात आली आहे। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर न्याय आणि पारदर्शकतेची हमी देत संवादाचा मार्ग स्वीकारण्याचं म्हटलंय, पण दुसरीकडे विद्यार्थी CBI चौकशीच्या मागणीवर ठाम आहेत। आता प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, प्रश्न आहे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा आणि सरकारच्या पारदर्शकतेचा। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आठवण करून देणारी दृश्य आता रांचीच्या रस्त्यावर दिसतायत। सरकार विरुद्ध विद्यार्थी संघर्ष आणखी किती पेटणार आणि विद्यार्थ्यांच्या CBI चौकशीच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार?